राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि बाप्पूशेठ नायर फाउंडेशनच्या वतीने भाईजी उर्फ बाप्पूशेठ नायर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। यावेळी भव्य महाआरोग्य शिबिर, एकदिवसीय मोफत ई-सेवा केंद्र तसेच विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले। महाआरोग्य शिबिरात नागरिकांची विविध प्रकारच्या आजारांसाठी मोफत आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार व वैद्यकीय सल्ला देण्यात आला। शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर, किडनी तपासणी, संपूर्ण शरीराची तपासणी, स्त्रीरोग तपासणी, नेत्र तपासणी तसेच पोटाचे विकार, आम्लपित्त, मधुमेह, आमवात, संधिवात आदी आजारांची तपासणी करण्यात आली। याशिवाय हृदयविकार, अंजिओप्लास्टी, हर्निया, मोतीबिंदू यांसह विविध आजारांवरील उपचारांसाठी नागरिकांना मार्गदर्शन व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित सामाजिक उपक्रमातून गरजू नागरिकांना आरोग्य सेवा आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला। यावेळी परिसरातील नागरिक, महिला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते, सर्वच पक्षाचे आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते। तर ह्या प्रभागासाठी आम्ही शब्द दिला होता की इलेक्शनमध्ये की ह्या प्रभागासाठी आम्ही भरपूर काहीतरी करू। तर निवडून नाही आलो म्हणून काय हरकत नाही, पण आमच्याकडं मॅनपॉवर भरपूर आहे, आमचा मित्रपरिवार चांगला आहे, त्यामुळे इथल्या प्रभागाच्या ज्या ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत त्या आम्ही करतो आहे। रोडची कामं, ड्रेनेजची कामं, आता एक आरोग्य शिबिर घेतलं आहे, गरीब गरजू लोकांना मदत करणं, हे आता आमचं काम चालू आहे। यामध्ये लोकांचा प्रतिसाद कसा वाटतो? आता प्रतिसाद तुम्ही बघून घ्या, समोर प्रतिसाद कसा आहे, मी काय सांगण्यापेक्षा समोर तुम्ही लाईव्ह बघा। तुम्हाला वाटतंय का हे उपक्रम सतत म्हणजे चालू? आता हे उपक्रम मी पुढं इलेक्शन लढायचे किंवा नाही लढायचे त्यासाठी करत नाही, हे माझ्या मनाच्या समाधानासाठी आणि माझ्या प्रभागातल्या लोकांना जो शब्द दिला तो पूर्ण करण्यासाठी मी हे करतोय। शाळेय वस्तूचे पण तुम्ही वाटप करण्यात आले आहे? आता मी काय केलं, वाढदिवसानिमित्त असं ठरवलं की कुणी मला बुके, केक किंवा शॉल न देता वह्या, पुस्तकं, पेन, कारण आजकाल कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये मुलांना वह्या, पुस्तकं, पेनची खूप गरज आहे। मुलं शिकतील तर मोठी होतील तर आपला देश घडेल। तर असं थोडासा एक उपक्रम केला आहे आम्ही की जेवढं जमा होईल तेवढं कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये नेऊन द्यायचं, असा विचार। परिसरासाठी नवीन काय उपक्रम राबवणार? आता परिसरासाठी जेवढं काय आपल्या कॉर्पोरेशनकडनं ज्या काही सुविधा येतात किंवा परिसरात ज्या ज्या काही डेव्हलपमेंट आहेत त्या आमची पूर्ण टीम आहे त्याच्यावर काम करते आणि ते कंटिन्यू रोज चालू असतं। खरं तर काम म्हणजे आधी केले आणि मग सांगितले या उपक्रमाने आपलं काम सुरू आहे, तर नागरिकांना काय आव्हान करायचं? नागरिकांनी उलट जास्तीत जास्त नागरिकांनी समोर आलं पाहिजे, इथं बोललं पाहिजे। बोलल्याशिवाय कळणार नाही की काय अडचणी आहेत आणि जर अडचणी कळाल्या तर त्या आपण सॉल्व्ह करू शकतो। कायम कायम जोपर्यंत आता जिवंत आहे तोपर्यंत नागरिकांसाठी काम करत राहील। सध्या केंद्र आणि राज्यामध्ये एक मोठं आंदोलन सुरू आहे, तर काय बघता कसं? मला राजकारणात घेऊ नका, मला राजकारणात घेऊ नका, त्याच्यावर बोलणं माझ्यासारख्या छोट्या माणसांनी गौण राहील। खरं तर तरुणांचं आंदोलन आहे, तरुणांचं आहे, खरं तरुणांकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्या पण अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत। पण आता कसं आहे, हा राजकीय लय मोठा तिढा आहे, ह्याच्यात मध्ये पडणं चुकीचं आहे। आपण समाजकार्य करतो तेवढं काफी आहे। आरोग्य शिबिरामध्ये काही नेत्र शिबिरामधून जे काही लोकांचं ऑपरेशन वगैरे असतं अशा आता इथं काय केलं आहे, इथं 10 ते 12 हॉस्पिटल्स आले, त्याच्यात जे एक 70 आजार आहेत, तर 70मधले 35,000 असे आहेत की जे गंभीर आहेत, कॅन्सर, हृदयविकाराचे असे जे आजार आहेत ते आपण त्यांचं जे पेशंटला प्रॉपर इलाज हवा आहे तो पूर्ण 100% फ्री करून देणार आहोत। त्यात आपलं एक आयुर्वेदिक टीम आहे, शुगर, गुडघेदुखी, BP ह्यावरती ते खूप चांगलं मेडिसिन देतात, ते औषध आपण 1 वर्षासाठी पूर्ण प्रभागाला फ्री करणार आहोत। च्या वाढदिवसानिमित्त इथे आरोग्य शिबिर ची सेवा दिली आहे, त्याच्यात भरपूर काही सुविधा आहेत आणि खरं सांगायचं म्हणजे तर ह्या सुविधा मोफत आहेत आणि ह्याचा लाभ सर्व नागरिकांनी घेतलेला आहे आणि सगळ्यांनी बापूशेठ नायर यांना
मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत आणि मी पण त्याची सेवा घेतलेली आहे. तर त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देते. एवढेच मी 2 शब्द बोलून. नमस्कार, माझं नाव शीतल राजेंद्र धिवरे. मी अप्परमध्येच राहते. आज बापूशेठ नायर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला इथे बोलवण्यात आलं. तर सर्वप्रथम मी बापूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. बापू नायर ह्या फाउंडेशनतर्फे आज इथे आरोग्य शिबिर राबवण्यात आले. तर या आरोग्य शिबिरात आयुर्वेदापासनं तर ॲलिओपॅथी वगैरे सगळेच कॅम्प लावलेले आहे. तर या कॅम्पमध्ये अप्परच्या कानाकोपऱ्यातनं सर्व लोकांनी, महिलांनी आणि लहान मुलांनी देखील सहभाग घेतला आणि स्वतःची आरोग्य तपासणी करून घेतली आहे. तर या आरोग्य तपासणीद्वारे ज्या महिलांना डोळ्याचे प्रॉब्लेम्स किंवा गुडघेदुखी, हातदुखी, पायदुखी अशा वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, त्याचे निदान कशा प्रकारे करता येऊ शकते इथे त्याबद्दल व्यवस्थित मार्गदर्शन करण्यात येत आहे. तरी पण सर्वांनी ह्या कॅम्पचा लाभ घ्यावा व या भव्य दिव्य अशा शिबिरास, जे आत्तापर्यंत इथे झालेलं नव्हतं, अशा शिबिरास आम्हाला बोलवण्यात आलं. त्याबद्दल मी नायर परिवाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते.